नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्वाचा आजचा म्हणजे 17 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला दाखवलेलं आहे की आजी त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात आणि ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की आजी आज संक्रांत आहे ना, तर त्यासाठी ना मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले म्हणून नमस्कार करते म्हणून ईश्वरी आजींना नमस्कार करते. आजीसुद्धा छान आशीर्वाद देतात, शतयुषी भव म्हणून. आणि पुढे म्हणतात की ईश्वरी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत म्हणून. आणि पुढे म्हणतात की तुमचा संसार अगदी सुखाचा होऊ देत म्हणून. आता ते इमोशनल होतात, थोडेसे रडायला लागतात. हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी म्हणते आजी अहो काय झालं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आजी म्हणतात अगं आनंदाश्रू आहेत ग, हे आज तुझी पहिली संक्रांत आहे ना, तर त्यामुळे ग. आणि पुढे म्हणतात की आज एका जबाबदारीतून ना मी मोकळी होणार आहे. ईश्वरी म्हणते जबाबदारी म्हणजे काय आजी, कसली जबाबदारी. त्यावरती आजी तिथे असलेला एक बॉक्स हातामध्ये घेतात, तो उघडतात. त्यामध्ये असते काळी साडी आणि हीच ती काळी साडी असते जी सात्विकाताईंची म्हणजेच अर्णवची आईची असते. आता आजी म्हणतात हे बघ ही साडी म्हणून. आता ईश्वरी त्या साडीकडे बघते आणि म्हणते खूप छान आहे. आजी म्हणतात तुझ्या पहिल्या संक्रांतीसाठी. आता ईश्वरी ती साडी हातात घेते आणि म्हणते की आजी आजी अहो खरंच, त्या साडीवरून ती हात फिरवून म्हणते आता की खरंच खूप छान आहे म्हणून साडी. आजी इकडे डोळे पुसतच असतात. आजी म्हणतात पण तुम्ही जबाबदारीचं काय म्हणालात ते मला नाही कळालं. आजी म्हणतात अगं ही साडी ना सात्विकाची आहे आणि तिच्या सुनेला पहिल्या संक्रांतीला मी ही साडी द्यावी अशी माझ्या सात्विकाची खूप इच्छा होती ग, असं आजी सांगतात. आणि आता त्या म्हणतात की एकदा गप्पा मारताना मी तिला सहज म्हटलं होतं की अगं एवढ्या सगळ्या काळ्या साड्या आहेत तुझ्याकडे, तरी पण ही साडी तू जपून का ठेवलीस तू. त्यावरती मला सात्विका म्हणाली की आई अगं मी ही साडी चिंटूच्या बायकोसाठी ठेवली ग, तिला मी तिच्या पहिल्या संक्रांतीला मला ही साडी द्यायची ग म्हणून मी ठेवली. आणि पुढे म्हणालेली असते की पण आई मी जर का विसरले ना तर तू लक्षात ठेव असं माझी सात्विका मला सांगून गेली होती ग, आणि बघ ना मला लक्षात ठेवावंच लागलं ग, असं म्हणून आजी खूप रडायला लागतात. आणि म्हणतात कारण ती सगळं सोडून निघूनच गेली ग. आता आजी रडत असतात आणि पुढे म्हणतात की आज माझी सात्विका जिथं कुठे असेल ना तिथे तिला खूप आनंद होईल, कारण मी तिने ठेवलेली साडी तिच्या सुनेला पहिल्या संक्रांतीला दिली म्हणून. आता ईश्वरी त्या साडीवरून हात फिरवते आणि म्हणते की आईंची साडी, आणि पुढे म्हणते की माझ्यासाठी. आता आजी म्हणतात की बाळा या साडीच्या रूपाने तिचा आशीर्वादच तुला मिळाला आहे बरं का, असं आजी सांगत असतात. आणि म्हणतात की आज हळदी कुंकाला ही साडी नेस. आता ईश्वरीसुद्धा हो म्हणते आणि आजी त्या साडीवरती हात ठेवून म्हणतात मला ही माझी सात्विका भेटल्याचाच आनंद होईल, नेशील ना ग. तर ईश्वरीसुद्धा हो म्हणते. आणि आता ईश्वरीसुद्धा इमोशनल होते आणि त्या साडीवरून हात फिरवता एक हात ती आजीच्या हातामध्ये देते आणि ईश्वरी आता इमोशनल झालेली असते. आणि आता आपण पाहतोय लगेच दुसरा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की ईश्वरी आता ती साडी घेऊन रूममध्ये आलेली असते आणि तिला आठवत असतात जे म्हणालेले असतात की ही साडी सात्विकाची आहे तिने, आणि ही साडी तिच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला नेसावी ही तिची इच्छा असते. ही अशी ईश्वरी आठवतच असते. इतक्यातच अर्णव तिथे येतो आणि तिच्या आईच्या आणि ईश्वरीच्या हातून त्याच्या आईची साडी हिसकावून घेतो आणि म्हणतो ही माझ्या आईची साडी आहे ना, आणि तुझ्याकडून कुठून आली, या साडीला तो टच सुद्धा करायचा नाही. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो यू गेट इट. आता ईश्वरी म्हणते सर प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तर अर्णव म्हणतो काही झालं तरी तुझी चूक जस्टिफाय करण्यासारखी नाही आहे, आणि तुझी हिंमतच कशी झाली बाई या साडीला टच करण्यासाठी. आता लगेच ईश्वरी म्हणते सर आवाज हळदी कुंकाला नेसण्यासाठी. तर अर्णव म्हणतो तू नेसणार होतीस, आणि तिला बोलूच देत नाही आणि म्हणतो की माझ्या आईची साडी तू नेसणार होतीस असं अर्णव म्हणतो. आणि पुढे म्हणतो की आर यू आउट ऑफ युअर माइंड. आता असं ईश्वरीला म्हणत असतो. तर ईश्वरी म्हणते अहो सर मी सून आहे त्यांची, आणि ही साडी म्हणजे माझ्यासाठी आईंचा आशीर्वाद आहे. आता असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो आशीर्वाद, माझी आई तुला आशीर्वाद का देईल सांग ना, आणि मुळात मीच तुला माझी बायको मानत नाही तर हे सून बिनचा प्रश्नच येत नाही. ईश्वरी म्हणते सर तुम्ही मला नका मानू, पण एक सासू म्हणून आईंचा आशीर्वाद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की ही फक्त साडी नाही आहे सर, तर ही आईंची आठवण आहे माझ्यासाठी. आता अर्णव फक्त तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी म्हणत असते की त्या माझ्या पाठीशी असल्याची भावना आहे ही. आता अर्णव म्हणतो माझी आई जर आत्ता असते ना तर तिने तुला या साडीला टचसुद्धा करू दिलं नसता. तुला माहिती आहे का, कारण तू आम्हाला फसवलंयस, कारण तुला साडी देण्याऐवजी जाळून टाकली असते तिने ही साडी असं अर्णव आता तिला खूप रागाने म्हणत असतो. आता तर ईश्वरी रडायला लागते आणि म्हणते की ठीक आहे तुमची इच्छा नसेल तर मी नाही नेसणार ही साडी असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव म्हणते की ओ
अर्णव पुढे म्हणतो, ज्या गोष्टीवरती स्वतःचा काहीच हक्क नाही आहे ती गोष्ट सोडून फार मोठं सॅक्रिफाईस केल्याचा ड्रामा कशाला करतेस तू, हां मूव, असं म्हणून ओरडत असतो तिला. आणि म्हणत असतो, मी तुला सांगतोय ना इथून सरक म्हणून. आता ईश्वरी कपाटाजवळ उभारलेली असते ना, म्हणून अर्णव तिच्यावरती ओरडत असतो. आता ईश्वरी तिथून सरकते. अर्णव लगेचच कपाट उघडतो आणि ती साडी कपाटात ठेवून टाकतो आणि ईश्वरीला म्हणतो की आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, ही रिव्हर्स सायकोलॉजी माझ्यावरती काम नाही करणार, कळलं का तुला? आणि इथून पुढे माझ्या आईच्या साडीला हात लावायचा नाही, असं अर्णव आता तिला चांगलंच समज देतो आणि तिथे जाऊन असणाऱ्या सोप्यावरती जाऊन बसतो. ईश्वरी बिचारी तिथेच रडत उभी राहते. आता आपण पाहतोय की लगेच दुसऱ्या सीनमध्ये नम्रता जोरात आई म्हणून ओरडत असते. आता सुप्रिया येते आणि म्हणते, काय झालं? तर नम्रता म्हणते, आई मी कशी दिसते? आता सुप्रिया म्हणते, खूप छान. तर नम्रता म्हणते, ठीक आहे चल मी इशूकडे हळदी कुंकाला जाऊन येते. हां सुप्रिया म्हणते, बरं नमो, इशूकडे फार वेळ थांबू नकोस, हां हळदी कुंकू झालं ना की ये परत. आणि सुप्रिया पुढे म्हणते, आणि हो अर्णवसमोर फार बडबड करत बसू नकोस, हां आणि जेवढ्याच तेवढंच बोल, हां जास्त काही बोलू नकोस, समजलं? हां समजलं ना? तर नम्रता म्हणते, हो. आणि पुढे सुप्रिया म्हणते, आणि इथलं काही विचारलं ना तर अगदी थोडक्यात सांग, ठीक आहे? तर नम्रता म्हणते, हो आई, अगं पण आता तरी सांगणारच का मला? तर सुप्रिया म्हणते, काय? तर नम्रता म्हणते, अगं काय झालंय तुला? मला आता तरी सांग ना. त्यांच्याकडे जाताना एवढ्या सूचना तू या अगोदर कधीच दिलेल्या नाही आहेस आणि मी हे असं का वागायचं, हे जर का मला समजलंच नाही तर मी तिकडे जाऊन कसं हँडल करणार आहे सगळं? आता सुप्रिया म्हणते, नमो हे बघ बाळा, जेवढं सांगितलंय तेवढं कर ना, नको ते प्रश्न नको विचारूस. आता नम्रता म्हणते, आई हे बघ मला ना खरी एक गोष्ट सांग ना, तू हळदी कुंकाला का नाही म्हणालीस? आणि आज तर बाबांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जायचं नव्हतं, तरीही तू असं का म्हणालीस? आई सांग ना गं. आणि पुढे म्हणते की, आई सांग ना गं, तू का खोटं बोललीस? आता या बोल ना काहीतरी, असं नम्रता म्हणत असते आणि सुप्रिया गप्पच असते. नम्रता म्हणते, आई प्लीज बोल ना. सुप्रिया म्हणते, हे बघ बाळा, मी तुला सगळं सांगणार आहे, तुला नाही सांगणार असं होईल का? पण त्यासाठी तुला थोडासा धीर धरावा लागेल गं. नम्रता म्हणते, हे बघ आई, तुला आता मला सांगावंच लागेल. आता सुप्रिया घाबरते ना. नम्रता म्हणते, मी बघते ना किती दिवस झालं तुझं वागणं, काय झालंय? बोल ना, काहीतरी बोल. सुप्रिया म्हणते, नमो लहान मुलासारखं नको वागत जाऊस गं. नम्रता म्हणते, आई लहान मुलासारखं तर तू वागवतेस मला. आता असं म्हणल्यानंतर पुढे नम्रता आणखी म्हणते की, आई अगं हे बघ, मला माहिती आहे की मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी तुला या गोष्टीबद्दल परत तुला कधीच विचारणार नाही, कधीच आणि काहीच विचारणार नाही म्हणून. पण अगं तुझ्या डोळ्यामध्ये मला कसली तरी सतत भीती जाणवते गाई, असं आता नम्रता म्हणत असते. आणि पुढे म्हणते की, आई अगं काय झाले, प्लीज सांग ना गाई. आता नम्रता खूपच हट्ट करायला लागते. नम्रता सुप्रियाला म्हणते, आई तुझ्यावरती प्रेम विश्वास सगळं काही आहे, पण एखादी गोष्ट तू तुझ्या मुलीला सांगू शकत नाही याचं गिल्ट कुठेतरी मलाही वाटत असेलच ना गं. आणि पुढे म्हणते की, आई तुझी मोठी मुलगी म्हणून मी तुला एवढीही जबाबदार वाटत नाही आहे का गं? आणि म्हणते की, आई तू माझ्याशी मोकळेपणाने काहीच का नाही गं बोलू शकत? त्यावरती लगेच सुप्रिया म्हणते, तसं नाही आहे गं बाळा. नम्रता म्हणते, मग का नाही सांगत आहेस तू मला? त्यावरती सुप्रिया नम्रताला म्हणते, नमो बाळा, मी तुला वचन देते, सगळं काही मी तुला सांगेन, फक्त आज नको आणि आता तर नको प्लीज. मला ना मनात कुठलीही अपराधी भावना ठेवू नकोस, हां असं म्हणते. आणि शेवटी नम्रताला कळते की सुप्रिया तिला नाही सांगणार म्हणून. आणि आता सुप्रिया तिथून निघून जाते आणि नम्रता एकटीच तिथे उभी असते. नम्रताला ह्या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं आणि नम्रता मनात म्हणते की, आई हल्ली तू ज्या पद्धतीने माझी नजर चुकवतेस ना, म्हणजे तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आणि पुढे म्हणते की, आई तू जरी मला नाही सांगितलंस ना तरी दुसरीकडून कुठूनही मी तुझ्या वागण्यामागचं हे कारण शोधून काढेनच, असं आता नम्रताने ठामपणे ठरवलेलंच असतं. आणि आता आपण पाहतोय दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की आजी म्हणत असतात की, अंजली म्हणून अंजलीच्या हातामध्ये एक बॉक्स देतात. इतक्यातच तिथे ईश्वरी येते. आता ईश्वरीने साधी साडी नेसलेली असते. त्यावरती आता या दोघीजणही बघतात ईश्वरीकडे. आता अंजली म्हणते, काय गं ईश्वरी, आईची साडी नाही नेसलीस? आता असं म्हणतात. तर ईश्वरी काहीच बोलत नाही आणि नंतर काही बोलण्याचा प्रयत्न करते. इतक्यातच अर्णव तिथे येतो आणि आजी असं म्हणून हाक मारत असतो. आता अर्णवला लक्षात येतं की ईश्वरी तिथे उभी आहे आणि आजी आणि अंजली दोघीही आहेत तिथे, म्हणून आता अर्णव आतमध्ये येतो. आणि आतमध्ये आल्यानंतर ईश्वरीकडे बघतो. त्याला वाटतं की ईश्वरीने सगळं काही सांगितलं का काय म्हणून, पण ईश्वरीने अजून काही सांगितलेलं नसतं. आणि आजी आणि अंजली या दोघीजणी हे पाहत असतात की अर्णव आता ईश्वरीशी कसं
वागतोय ते. आता मी या दोघी आल्या आजी म्हणतात की तुमच्यामध्ये काय बी नसलं, यात मला पडायचं नाही आहे चिंटू. आता हे अर्णवला बोलत असतात. पण सात्विकाची अशी इच्छा होती की तिची साडी तिच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला नेसावी म्हणून. आणि पुढे म्हणते की म्हणून मी तिला ती साडी दिलेली होती, कारण आजींच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरी काळी साडी नेसत नाहीये, म्हणजे नक्कीच अर्णवने नेसू दिलेली नसेल. आजी फक्त अर्णवला म्हणतात की बाकी तो ढोरव म्हणून. आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिथून अर्णव फक्त ईश्वरीकडे बघतो. आता आजीसुद्धा ईश्वरीकडे बघायला लागतात. अर्णव पुढे काहीच बोलत नाही. आणि आता ईश्वरी मनातल्या मनात बोलायला लागते की आजी मी जर का खरी असेल ना तर ती साडी मला नक्कीच मिळेल, सर स्वतःहून मला देतील, असं ईश्वरी आता मनात बोलत असते. आणि आता यानंतर आपण पाहतोय की दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की अंजली तिच्या रूममध्ये बसलेली असते. आता तिथे राजेश येतो आणि अंजलीकडे बघून म्हणतो, अंजली अगं किती गोड दिसावं एखाद्याने. अंजली म्हणते बरं झालं तुम्ही आलात, ते मी येणारच होते तुमच्याकडे तिळगुळ घ्यायला. राजेश म्हणतो अगं तिळगुळ घ्यायला काय, तुला चालणार नाही आहे, ते गरम असतात ना ते. तर अंजली म्हणते बरं नमस्कार करते. राजेश म्हणतो अगं अंजली काय करतेस तू, त्रास होईल तुला. अंजली म्हणते अहो काही नाही होत. राजेश म्हणतो काही नाही कसं होईल, आपल्या बाळाला त्रास होईल ना. अंजली म्हणते किती काळजी करता हो तुम्ही. आणि म्हणते की आता पुढच्या संक्रांतीला बाळही असेल आपल्यासोबत. आणि तुम्हाला माहिती आहे का, जसं ईश्वरी आणि चिंटूसाठी आपण हलव्याचे दागिने म्हणून घेतले ना, तसेच दागिने आपण आपल्या बाळासाठी सुद्धा बनवून घेऊयात. आणि पुढे म्हणते की बाळ किती गोड दिसतात ना हलव्याच्या दागिन्यांमध्ये. तर राजेश म्हणतो अंजली पुढच्या संक्रांतीचं एवढं प्लॅनिंग फक्त तूच करू शकतेस असं आता राजेश म्हणत असतो. आता अंजली खुश असते आणि म्हणते की बरं मी आजीचा आशीर्वाद घेऊन येते. म्हणून आता अंजली चाललेली असते आजींकडे. इतक्यातच ती कपाट उघडते आणि तर तिला तिथे दिसतात काही रेवड्यांचे बॉक्स. आता रेवड्यांचे बॉक्स बघून तर अंजली खूप खुश होते आणि म्हणते हे काय रेवडी. आता लगेच राजेश हादरतो ना, कारण त्या रेवड्या ज्या आहेत तर त्या राजेशने आणलेल्या असतात ईश्वरीसाठी. अंजली म्हणत असते काय होय आधी तरी सांगायचं, मला किती आवडतात. तर राजेश पटकन अंजली हे तू खाऊ नकोस म्हणून राजेश इतक्या जोरात हिसकावून घेतो अंजलीच्या हातून तो बॉक्स. अंजली म्हणते अहो हे असं काय खेचून घेतलंच, यातमध्ये विष असल्यासारखं. तर आता लगेच बघा राजेश लगेच कशी पलटी मारतो ते. राजेश म्हणतो आहेच विष. आता अंजली म्हणते म्हणजे, तर राजेश म्हणतो म्हणजे अंजली अगं या एक्सपायर झाल्यात म्हणून नाही दिल्या मी तुला, त्रास झाला तर, असं राजेश म्हणत असतो. पण अंजली मी आज सगळ्यांना रेवड्याच वाटणार आहे, ऑर्डर केल्यात येतीलच असं राजेश म्हणत असतो. अंजली म्हणते नवीन बॉक्स आला ना की आधी मला द्या. राजेश म्हणतो नक्कीच. आता अंजली म्हणते बरं मी आलेच आजीकडं जाऊन. तर राजेश लगेच तिळगुळाची वाटी देतो आणि म्हणतो अंजली हे दे आजीला आणि तू नको खाऊच. उगीच अंजलीची फार काळजी असल्यासारखं दाखवत असतो. आता अंजली जाते. लगेचच राकेश तो रेवडीचा बॉक्स हातामध्ये घेऊन त्या बॉक्सकडे बघतो आणि म्हणतो या रेवड्यांवरती पहिला हक्क तर माझी इंदोरी जिलेबीच आहे म्हणून. आणि म्हणतो की तिच्यासाठी तर सुरू आहे हे सगळं. आणि ईश्वरी असा राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की काय करू गं मी तुझं ईश्वरी. आणि आता आपण पाहतोय दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की अर्णव आजीच्या रूममधून डायरेक्ट रागाने इथे आलेला असतो. अर्णव स्वतःच्याच रूममध्ये आलेला असतो आणि ईश्वरीसुद्धा आता त्याच्या पाठीमागे येते. आता अर्णवला आठवत असते की आजी त्याला काय काय म्हणाली ते, आणि ईश्वरी मागे उभी आहे हेही आता अर्णवला जाणवतच असतं. आता ईश्वरी तिथून निघून जायला निघते. तर अर्णव म्हणतो आजी तिच्या जागी एकदम करेक्टच आहे. असं म्हणल्यानंतर ईश्वरी थोडं थांबतेच. तिला वाटतं अर्णव तिच्याशी बोलतोय म्हणून ईश्वरी थोडीशी पुढे येते. आता अर्णव म्हणतो बिकॉज तिला आपल्या नातली रिॲलिटी माहीत नाही आहे ना, आणि आपली रिॲलिटी ही आहे की तुझा या घराशी माझ्या आईशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही आहे, असं अर्णव ईश्वरीला बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की मी यातलं काहीच मानत नाही आहे, त्यामुळे माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे तुला घ्यायची काहीच गरज नाही, कळलं का तुला, असं अर्णव म्हणत असतो. ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो माझ्या आईची साडी तू नाही नेसायचीच, ऑल राईट असं म्हणतो. आता तरीही ईश्वरी काही बोलत नाही. आणि अर्णव पुढे म्हणतो की आणि आजीला काही बोलायचं ना तर ते तुझी तू ठरव, दॅट्स नॉट माय हेडॅक. आता ईश्वरी म्हणते हेडॅक तर तुमचंच आहे. अर्णव म्हणतो व्हॉट. तर ईश्वरी म्हणते हो, कारण फैसला तर तुमचाच आहे, कारण त्यामुळे कोणाला काय सांगायचं हे तुम्हीच ठरवा, मला आईंचा आशीर्वाद हवा आहे सर, असं आता ईश्वरीने स्पष्टच सांगितलं. पुढे ईश्वरी म्हणते हे बघा मला ती साडी नेसायची आहे, माझ्यामध्ये थोडी जरी सच्चाई असेल ना, माझी नियत जर का साफ असेल ना, तर ती साडी मला तुम्ही स्वतःहून तुमच्या हाताने मला द्याल, असं आता ईश्वरीने सांगून टाकलं. पण अर्णवला ती काही गोष्ट आवडत नाही. आता ईश्वरी म्हणते माझा विश्वास आहे. अर्णव म्हणतो ऑल राईट ठीक आहे, डिसिजन घ्यायचा आहे ना तर झाला आहे माझा डिसिजन, आणि तो डिसिजन माझा अजिबात बदलणार नाही, कळलं का तुला. आणि म्हणतो की हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, बाकी काही नाही. आता ईश्वरी म्हणते की सर आईंची इच्छा होती
की त्यांची साडी त्यांच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला नेसावी म्हणून, आणि तुम्हाला तरी आवडत नाही, पण त्यामुळे माझा विश्वास जो आहे ना हा माझ्यापेक्षा जास्त आईंच्या इच्छाशक्तींवर आहे. आता बघूया काय होतं ते, असं म्हणून ईश्वरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी निघून जाते म्हणजे रूममध्येच असते, ती रूमच्या बाहेर जाते. आता अर्णव तिथं विचार करायला लागतो की ईश्वरी आपल्याला हे काय बोलून गेली म्हणून, आणि अर्णव आता त्याच्या आईच्या फोटोकडे बघत असतो. अर्णवच्या बेडच्या साईडला ठेवलेल्या त्याच्या आईचा फोटो अर्णव हातामध्ये घेतो आणि म्हणतो की आईची इच्छा, असं अर्णव म्हणतो. आणि आता तो थोडा पॅनिक झालेला असतो आणि आईच्या फोटोशी बोलत बोलत म्हणतो की आई तूच मला सांग, या लोकांवरती राग मला येणार नाही आहे का गं? आणि म्हणत असतो की ज्या बाईमुळे आपलं अख्खं आयुष्य बरबाद झालं, तू स्वतःचा जीव दिलास आणि आम्ही अनाथ झालो, पोरको झालो, त्याच बाईची मुलगी माझी बायको आहे आणि तिचं तोंड मला रोज बघावं लागतो आणि याचा सगळा मला खूप त्रास होतोय ग आई, असं अर्णव त्या फोटोकडे बघून म्हणत होतो. आणि म्हणतो आई मला खूप त्रास होतोय ग, माझं काय चुकतंय सांग ना ग आई. आणि म्हणतो की ज्या बाईमुळे तू हे जग सोडून गेलीस, आम्हाला सोडून गेलीस, आणि त्या बाईला मी कसं माफ करू ग आई. आता अर्णव असं त्याच्या आईच्या फोटोकडे बघत बघत रडत असतो आणि म्हणतो की आई अगं त्याच बाईच्या मुलीला मला रोज बघावं लागतंय ग आई. आता हे सगळं अर्णव बोलत असताना म्हणतो की नाही सहन करू शकत ग मी आई. अर्णव पुढे म्हणतो आई तुझी इच्छा आहे असं सांगून त्या मुलीला तुझी साडी नेसायची ग, कसा विश्वास ठेवू मी, तुझ्या कुठल्याही गोष्टीला हात लावलेला मला सहन होत नाही आहे गाई. आणि पुढे म्हणतो की आई तुला वाटतंय का गाई की माझं काही चुकतंय म्हणून, माझं हे वागणं, माझा हा राग खरंच चुकतंय का गाई, हा अनजस्टिफाईड वाटतोय का गाई तुला, असं अर्णव आईचा फोटो हातात घेऊन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की आई मी सिंदूर आणि तिच्या आईने या दोघींनी मिळून आपल्याला कसं वागवलं, आपल्याला कसं फसवलं हे माहिती ना गाई तुला. आणि पुढे म्हणतो की आई तू जर आता असतीस ना तर तू तिला तू त्यांना माफ करू शकली असतीस का ग. आणि पुढे म्हणतो की तू तिला तिची काळी साडी जी आहे तर ती दिली असती का, तू तिला तिची सून मानलं असतंच का गाई. आणि त्याला अचानकच आठवायला लागतं ते भटजी जे आलेले असतात तर ते स्वामी समर्थांच्या पादुका आलेल्या असताना तर ते गुरुजी म्हणालेले असतात की तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीच्या पावलाने सून आलेली आहे आणि तीच लक्ष्मी आहे असं काही ते गुरुजी म्हणालेले असतात. आणि पुढे हेही आठवतं की अंजलीने तिच्या आईच्या फोटोला कौल लावलेला असतं आणि म्हणालेली असते की देवी आईचा मळवट भरावा, अशी जर काही तुझी इच्छा असेल ईश्वरीने भरावा तर प्लीज आई काहीतरी कौल दे, असं अंजली म्हणालेली असते. आणि पुढे अंजली हेही म्हणालेली असते की आई तू जे मग सांगशील तेच होईल हं या घरात. आणि तिच्या आईच्या फोटोवरचं फूल जे आहे तर ते खाली पडलेलं असतं. आणि आता हे सगळं अर्णवला आठवायला लागतं आणि अर्णव म्हणतो की आई तू मागे एकदा असा कौल दिला होतास ना ग, असाच एकदा कौल दिला होतास ना ग, तो ईश्वरीच्या बाजूने तिच्या फेवरमध्ये तू कौल दिला होतास ना ग, असं अर्णव म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की आई तुला असं वाटतं का ग की माझं काही चुकाई यात म्हणून. आता अर्णव त्याच्या आईच्या फोटोशी बघत असतो आणि इतक्यातच ईश्वरी तिथे येते आणि हाक मारते की सर म्हणून. अर्णव पुन्हा चिडतो आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी नाही ती साडी नेसणार, तुम्हाला कुणीही दोष देणार नाही यावरती सर. आता असं ईश्वरी बोलायला लागते आणि पुढे म्हणते की मी आजींना समजावते आणि तुमचा नसला तरीसुद्धा त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती, असं आता ईश्वरी सांगते अर्णवला. आता अर्णव याच्यावरती एक शब्दही काहीच बोलत नाही. आता ईश्वरी तिथून निघायला लागते. इतक्यातच अर्णव तिला थांब म्हणून थांबवतो आणि जाऊन कपाट उघडतो आणि त्यातली तिच्या आईची साडी बाहेर काढून आणून ईश्वरीच्या समोर धरतो. आणि अर्णव नुसता हो म्हणतो. त्यावरती ईश्वरी म्हणते सर पण का, एवढंच बोलते. त्यावर अर्णव म्हणतो माझ्या आईची इच्छा होती ना म्हणून. आणि पुढे म्हणतो की साडी मी तुझ्यासाठी नाही तर मी तिच्यासाठी म्हणून तुला देतोय. आणि असं म्हणल्यानंतर पुन्हा एकदा हो म्हणतो. लगेच ईश्वरीचा हात अर्णव हातात घेऊन तो बॉक्स जो आहे तो ईश्वरीच्या हातामध्ये देतो. आणि आता अर्णव तिला काही एक शब्द न बोलता तिथून निघून जातो. ईश्वरी मात्र अर्णवकडे बघतच राहते आणि ईश्वरीला खूप आनंद होतो, कारण तिला वाटलेलं असते की खरंच ती जिंकली आहे आणि आता अर्णवने तिला साडी दिली. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, कारण अजूनही खूप असे प्रेक्षक आहेत ते डेली तर रिव्ह्यू पाहतात पण अजूनही सबस्क्राईब करत नाहीत. तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण पाहतोय आजचा हा भाग इथेच संपला. पुढच्या भागामध्ये राजेश ईश्वरीला म्हणत असतो आणि आज आपली ही पहिली संक्रांत आहे आणि अजून मी तुला गोड काही दिलं नाही. त्यावर ईश्वरी म्हणते चल जा इथून, मला काही नकोय असं म्हणून तर राजेश तिच्यासमोर रेवडीचा बॉक्स ठेवतो आणि म्हणतो मला द्यायचं ना तुला. डायरेक्ट ईश्वरी त्याला चाकूच दाखवते. आणि पुन्हा आपण पाहतोय की अर्णव नम्रताला रेवडी देतो पण ईश्वरीला देत नाही. ईश्वरी म्हणते सर अजून बायकोला दिला नाही तुम्ही तिळगुळ. आणि अर्णव आता ईश्वरी हात पुढे करते तेव्हा अर्णव तिला एक रेवडी द्यायलाच लागतो. तर इतक्यात मामा म्हणतात बघ
अर्णव, आयुष्यभर गोड बोलावं लागेल तिच्याशी, जमणार आहे का तुला, असं म्हणल्यानंतर आता पाहूया अर्णवने तर हात पुढे केलेला आहे लाडू देण्यासाठी, पण तो देतो का वापस घेतो हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणारच आहे. त्यामुळे उद्या माझी आवडती सिरियल या आपल्या पहिल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नक्की हा रिव्ह्यू ऐका.